वर्ध्यामध्ये बोर व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत नवीन 2 गेटचं उद्घाटन झालं। बफर झोनमधील ढगा आणि राहटी या 2 गेटचं उद्घाटन पार पडलंय। पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते हे उद्घाटन झालंय। वर्ध्यातील व्याघ्र प्रकल्पाला आता जंगल सफारीसाठी 4 गेट असतील। बोर व्याघ्र प्रकल्प आता पर्यटकांना खुणावतोय। वाघासह अस्वल, बिबटे, हरिण, काळविटासह विविध प्राण्यांचं दर्शन आता सगळ्यांना होणार आहे। आणि बोर व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग सौंदर्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी पंकज गादगे यांनी। छोटा व्याघ्र प्रकल्प म्हणून बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख आहे, परंतु या प्रकल्पाचं महत्त्व सुद्धा तेवढं आहे। मी सध्या बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये आहे आणि आज या बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये 2 नवीन गेटचं उद्घाटन करण्यात आलं आहे। हा प्रकल्प आपण पाहू शकता जैवविविधतेने नटलेला हा प्रकल्प असून येथे वन्य प्राण्यांचा वावर असतो। मोठ्या प्रमाणात पर्यटकांना हा जो प्रकल्प आहे हा खुणावत आहे। बोर व्याघ्र प्रकल्पाचे 2 गेटचे उद्घाटन आज करण्यात आले। ढगा आणि राहटी गेटचा यामध्ये समावेश होता। आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्यांनी उद्घाटन केलं राज्याचे गृहराज्यमंत्री तसेच वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर आहे। भाऊ, काय सांगाल? आज उद्घाटन करण्यात आलं आहे, पर्यटकाला चालना मिळणार आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये मागच्या अनेक वर्षांच्या काळापासून बोर व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात होता। आधी सुरुवातीला 2 गेट ह्या ठिकाणी होते, एक बोरचं गेट आणि दुसरं अडेगाव गेट। मागच्या साधारणतः 2018 मध्ये तत्कालीन वनमंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांनी ते त्या ठिकाणी सुरू केलेलं होतं। आता नवीन 2 गेट ह्या ठिकाणचे स्थानिक आमदार सुमितजी वानखडे यांच्या पुढाकारातून एक ढगा सफारी गेट आणि दुसरं राहटी सफारी गेट ह्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे। ह्या माध्यमातून ह्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार आहे आणि निश्चितच त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे स्थानिक युवकांना रोजगार देखील मिळणार आहे। एकूणच मोठ्या प्रमाणात इथे वन्य प्राण्यांचा वावर असतो, सायटिंग सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे।